नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला छाती 38 फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। मागील गळा उंची जास्त आहे, पुढील कमी आहे, तर आपल्याला या ठिकाणी शोल्डर, मोंढा उंची, गळा रुंदी किती घ्यायची, टक्स कसा घ्यायचा याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक ह्याची माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी नवीन आहेत, आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता आपण पाहूया, याची पूर्ण उंची आहे 15, छाती 38 आहे, पुढील गळा 5.5, मागील 9.5 आहे, बाही आवडीप्रमाणे घ्यायची आणि शोल्डर 5.5। नेहमी आपण 9.5 ला आपण शोल्डर 5.25 घेतो, पण या ठिकाणी पाव इंच जास्त घेतली आणि हे माप आपल्याला आपल्या एका मैत्रिणीने दिलेलं आहे, ते आपण घेतलेलं आहे। पूर्ण उंची 15 घेतली, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेतले शिलाई मार्जिन। शोल्डर 5.5, मोंढा उंची 6, छाती घडी छातीचा चौथा भाग 9.5 प्लस आपण या ठिकाणी 1.5 इंच घेणार आहे शिलाई मार्जिन। या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच 2 इंच घेऊ शकता। तर घडी झाली 11 ची, तर कमर घेराला सुद्धा आपण 11 घेणार आणि साईडला लाईन मारून घेणार। इथपर्यंत सगळ्यांना माहीतच आहे। तर आता इथून पुढे आपण काय काय बदल करणार। गळा रुंदी 2.5 घ्यायची, मागील गळा 9.5 आहे, खालच्या साईडला गळा रुंदी 3-3.5 इंच तुम्ही घेऊ शकतात, पसरट तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार। या ठिकाणी असा बॉक्स तयार करून घ्यायचा, थोडासा खालच्या साईडने तिरकस येतो। मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा 1.5 इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची। मागील मोंढ्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा। आकार देण्याची प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर नवीन असाल तर सराव करावी लागणार आहे। या ठिकाणी बघा, गळ्याला सुद्धा आकार देऊन घ्यायचा। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळा गळा सुद्धा घेऊ शकतात। आता टक्स उंची शोल्डरच्या बरोबर मध्यावरती टक्स उंची घ्यायची। ब्लाउज उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी टक्स उंची जास्त झालेली आहे आणि गळ्याच्या साईडला आपण 1/2 इंच शोल्डरला लाईन मारून घेतली तिरकस, म्हणजे हा उतार दिलेला आहे। आता कट करून घेऊया। कट करताना सुद्धा बघा, जशी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरतीच आपण कटिंग करून घेतो। शिलाई मार्जिन किंवा आपण इथे एक्स्ट्राचा पेपरची अजिबात कटिंग करत नाही, शिलाई सहितच आपण हे माप घेतलेले असतात। कमरेला बघा अर्धा इंच खालच्या साईडनी थोडीशी गोलाई द्यायची, यामुळे कमरेमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसतो। जेवढं ब्लाउजची फिनिशिंग गरजेची असते तेवढीच पेपर कटिंग सुद्धा फार महत्त्वाची असते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सराव करा, ज्या मैत्रिणींना फोर्टक्स ब्लाउज शिवताना अडचण येते। पुढील भागाची कटिंग करण्यासाठी मागील भाग आपल्याला ठेवून कटिंग करायची आहे। हा फोर्टक्सचा आहे, तर ते मार्किंग ठेवून आपण मागची मार्किंग ठेवून करण्याच्या पहिले आपल्याला हे बघा, हुक लूपच्या पट्टीच्या साईडला 2 इंच ठेवून एक लाईन मारून घ्यायची। 2 इंच, तर पूर्ण जेवढी आपली ब्लाउजची उंची आहे तेवढी आपण लाईन मारून घेणार। या ठिकाणी बघा, मग हे टक्स अंतर तुम्ही किती घेणार आहे हे साईज नुसार। छाती घेर जर जास्त असेल तर मी 2 घेतलेलं आहे, 2च्या जागी तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकतात। खालच्या साईडला लाईन मारून घ्यायची। या ठिकाणी बघा, लाईन मारून घेतली। आता आपल्याला मागील पेपरची कटिंग जी आपण केलेली आहे ती पुढे ठेवून घ्यायची। मग शोल्डरला व्यवस्थित ठेवायची, पुढे मागे पेपर हलता कामा नये ही काळजी घ्यायची। एवढी काळजी घेऊन सुद्धा 1/2 इंच का होईना हल्ला जातो, मग परत कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बघा, जसा उतार दिला तशी मार्किंग केली मोंढ्याच्या साईडनी। थोडीशी आपण गळ्याला सुद्धा मार्किंग करून घेऊया।
परत एकदा शोल्डर मोजायची. तर या ठिकाणी बघा 5.6 आलेली आहे, आपल्याला 5.5 घ्यायची. पाव इंचाने कुठे कुठे बदल होतो बघा. गळा रुंदी बरोबर आहे, गळा उंची समोरील 5.5 आहे, तर खालच्या साईडला बघा मी 3 ते 3.25 इंच घेते. तर ते का घ्यायचं, पहिल्या हुकला आपला ब्लाऊज टाईट होतो. बऱ्याच मैत्रिणींचं कमेंट येते मला की बाबा ताई पहिला हुकला ब्लाऊज खूप टाईट होतो. तर गळा रुंदी आपण कमी घेतो आणि खालच्या साईडला कमी तेवढीच घेतली ना तर टाईट होतो. आता आपल्याला या ठिकाणी बघा पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा. या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन पुढील मुंड्याचा आकार द्यायचा. दोन्ही मुंड्यामधील अंतर मागील पुढील मधील अंतर 1.5 इंच असलं पाहिजे. या ठिकाणी 1 इंच आलं. वरच्या साईडला शोल्डर बघा आपली 1/2 इंच बाहेर गेलती, तर आता या ठिकाणी मुंड्याचा आकार सुद्धा बाहेर गेला. तर या ठिकाणी असं थोडा जरी पेपर हल्ला तर असा बदल होत असतो आणि ह्या 1/2 इंचानी तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या येतात मागच्या साईडला पुढच्या साईडला. आता खालच्या साईडनी आपल्याला 2.5 इंचावरती गळ्याच्या खालती आणि मुंड्याच्या खालती एक सरळ लाईन मारून घ्यायची 2.5 इंचावरती. याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टी सेपरेट काढणार आहे, हे लक्षात घ्या. इथं 2.5 घेतले, इकडल्या साईडला पण आपण 2.5 घेतले. आता टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, तर 11 येते. नंतर या ठिकाणी छातीचा 10वा भाग घ्यायचा असतो, तर मी या ठिकाणी 4.5 आणि प्लस 1/2 इंच घेतले, म्हणजे 4 इंचावरती मी अंतर घेतले आणि सरळ खाली लाईन मारली. त्यानंतर आपल्याला हे जे आपण 2 इंच घेतलेले आहे तिथं पण लाईन मारून घ्यायची आणि गळ्याच्या साईडला अशी तिरकस लाईन जोडून घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला बघा हे टक्स जो मधला आहे त्याचा उंची आपल्याला 2.5 ते 2.25 असली पाहिजे, तर खालच्या साईडला मी 1.5 इंच वाढवले, 1.25 ते 1.5 इंच घ्यायचे. मुंड्याच्या साईडला सुद्धा असं तिरकस लाईन मारून घ्यायची. जी आपण 2.5 इंचावरती खालून लाईन मारली होती त्याला हे जोडून घेतले. आता टक्स अंतर या ठिकाणी दोन्ही साईडनी 1.25 इंच घ्यायचे. 4 टक्स मध्ये मधला जो टक्स असतो तो एकच टक्स मोठा असतो, बाकीचे टक्स अंतर कमी असतं 1/2 इंच अंतराने. त्यानंतर आता बघा हुकलूकच्या पट्टीच्या साईडचा मधला टक्स, तर या ठिकाणी 8 आहे, तर मध्यावरती 4 वरती आता आपण या ठिकाणावरून बघा 3.25 ते 3.5 अंतर ठेवायचे आणि हा मधला टक्स घ्यायचा. मग हे प्रत्येकाचं ब्लाऊज उंचीनुसार हे मधला टक्सचं अंतर म्हणजे मधला मध्य वेगवेगळा येणार आहे, हे लक्षात घ्या. आता हा मधल्या टक्सच्या वरती 1 इंच घेऊन दोन्ही साईडला 1.5 घेऊन आपण मुंड्याच्या आणि कमरेच्या मधला टक्स घेतला. त्यानंतर मुंढ्यामध्ये 1 टक्स घेतो. अशा पद्धतीने आपण 4 टक्स बरोबर मार्किंग करून घेतली. मार्किंग ही प्रत्येक छातीनुसार वेगवेगळी येते, हे लक्षात घ्या. या ठिकाणचं अंतर बघा दोन्ही मधलं 2.5 आलेलं आहे. तर मी नंतर खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेनच की छाती घेरानुसार हे मधलं अंतर कसं असलं पाहिजे. कोणाकोणाला पाहायची इच्छा आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला मी छाती 28 पासून ते 40 पर्यंत सविस्तर माहिती सांगितली जाईल. आता आपण या ठिकाणी क्रॉस पट्टी घेतो. क्रॉस पट्टी छाती जेवढी आपली घडी आलेली आहे 11, इकडून आपण 2.5 इंच घ्यायचं. मुंढ्यात खालच्या साईडला जे आपली कमर घेराला 2.5 घेतलेला आहे निम्म्यापर्यंत सरळ घ्यायचं आणि इकडून 3.5 अंतर घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी सेपरेट आपण तयार करून घेतली. आता आपण ही कट करूया. कट करताना आपण बघा जशी आपण मार्किंग केली त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्किंग कटिंग करून घेते.
जसा आपण उतार दिलेला आहे त्याप्रमाणे गळ्याच्या साईडला उतार कट केलेला आहे. आता ही क्रॉस पट्टी. तर मागील आणि पुढील आपण आता कटिंग करून घेतली. आता बाहीची कटिंग करणार आहे. बाही मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे. या ठिकाणी बघा, ह्या 4 टक्स मधील अंतर सांगते. हे सगळे तिन्ही जे आपले टक्स आहेत पाव इंचाचे असतात आणि फक्त मधला टक्स हा मोठा असतो 1.25 इंचाचा. अशा पद्धतीने आपली ही 4 टक्सची मार्किंग झाली. टक्स अंतर किती घ्यायचं हे पाहिलं. आता तुम्हाला बाही कटिंग दाखवते. बाही उंची 10 आणि बाही उंची 6 यामधील फरक काय आहे, दोन प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही मध्ये काय बदल असतो, बाही उंची जास्त असेल आणि बाही उंची कमी असेल. आता या ठिकाणी बघा, बाही उंची 6 ची तुम्हाला दाखवणार आहे. बिना अस्तरच्या बाहीला आपण खालच्या साईडला 1.5 इंच घेतो आणि अस्तर बाहीला आपण अर्धा इंच जास्त घेतो. बाही उंची 6 आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी बाही घडी 9.5 आहे. बाही खोली या ठिकाणी बघा 3 इंच घ्यायची. साईडला बॉक्स लाईन मारून घेतली आणि या ठिकाणी आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचे. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे, म्हणजे मी 8 राहिले. तर या ठिकाणी बघा, मध्ये घेतला आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. आपल्या डाव्या साईडला ओपन बाजू आहे आणि तिथून आपण बाहीच्या मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देतोय. तर आपल्याला दोन्ही साईडनी आकार द्यायला आलं पाहिजे. आणि तुम्हाला 36च्या पुढील बाहीचे माप टाकायचं असेल तर या ठिकाणी बघा, मागील पुढील सेम घेतलेला आहे सरळ लाईन मध्ये. तर या ठिकाणचं अंतर 2.25 आहे. या पद्धतीने जर तुम्ही बाहीची मार्किंग केली तर बऱ्याच मैत्रिणींचं असं असतं की जेव्हा जास्त छातीचा ब्लाऊजची बाही शिवतो किंवा ब्लाऊज शिवतो या ठिकाणी खूप घोळ येतो, व्यवस्थित बसत नाही. या ठिकाणी 1.5 घेतले. आतल्या साईडला या खाली दंड घेराला अर्धा इंच आतमध्ये घेतले आणि अशी तिरकस लाईन मारून घेतली. तर ही बाही कटिंग आपल्याला करायला आता आपण इथं सुद्धा मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बाही घडी 9.5 जशी आपण मागील बाही उंची 6 ला जसं मार्किंग करून घेतली तशीच घेतली. आणि या ठिकाणी बघा, खोली 3 इंच घेतली आणि ह्या ठिकाणी 2.25 इंच घेतले. खांद्याकडे 2.25 इंच घेतले. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. 7.5 आहे. 7.5 ते 7.25 आहे. या ठिकाणी पण बॉक्स तयार करून घेतला. वरती बघा, वरती खांद्याकडे तिथं पण 2.25 ठेवले आणि मागील मुंड्याचा आकार दिला. आणि हा आकार देताना मी उजव्या साईडने देतीये. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचंय, आपल्याला चांगली प्रॅक्टिस सराव होण्यासाठी कोणत्याही साईडनी बाहीचा आकार देता आला पाहिजे. मग बाकीचं सगळं सेमच आहे. खालच्या साईडला जे आपण 1.5 इंच घेतले अशी तिरकस खालच्या साईडनी लाईन मारायची असते. त्यामुळे ज्यावेळेस आपण बिना अस्तरची बाही असेल त्यावेळेस तिथे आतल्या साईडला 1 इंच दुमडतो तर व्यवस्थित दुमडली जाते की आतल्या साईडला कमी कपडा पडत नाही. मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडला बघा अशी गोलाई घ्यायची. तर ही गोलाई घेण्याचं कारण, ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तयार फिटिंग केली आणि मग दंड घेराला खालच्या साईडला उतार येतो किंवा थोडीशी बाही उतरलेली दिसते. आणि ही बाही उंची 6 ची सुद्धा कटिंग बघा सेम. दंड घेराला खालच्या साईडला गोलाई दिली आणि वरच्या साईडला 2.25 वरती आपण सरळ लाईन मध्ये कटिंग केली. अशा पद्धतीने आपली 4 टक्स ब्लाऊज बाही झालेली आहे. ब्लाऊजची एक 10 इंचाची एक 6 इंचाची. अशा पद्धतीने आपली 4 टक्स 38 छातीच्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिली. तर आजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.